काय व्हॅल्यूज दिल्या होत्या ना तुम्हाला modulation index and something I had changed and I had asked you to solve that. Is it so or not? नव्हतं का दिलं न्यूमरिकल कुठलं? नो मॅम, अजून तरी काय आठवत नाहीये. Okay. Hereafter I will note down. Yes. Others? Shivani? Numerical was given, no? As per my information. Something I काय had changed लक्षात and नाही I had मॅम. asked you. Okay. I will note hereafter. Okay. So, these are the numericals. All of you are able to see the screen? Yes, ma'am. येस मॅम. Okay. So, these are the numericals which we have solved. Percentage power saving. And we have started with methods of AM generation. Now, in this, two basic points you have to remember. That first thing, as I told you, बऱ्याच वेबसाईट वरती तुम्ही जर AM जनरेशन बघितलं, मेथड्स फॉर AM जनरेशन सर्च केलं तर there you will observe the description for methods for DSBSC जनरेशन. तसं काय आहे, कारण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन साठी AM चा जो मोस्टली युज्ड फॉर्म आहे दॅट इज DSBSC. प्युअर AM मध्ये 3 बँड आहेत, अप्पर साइड बँड, लोअर साइड बँड आणि कॅरियर. आणि DSB मध्ये कुठले साइड बँड आहेत? Which side bands are present in DSB? अप्पर साइड बँड आणि लोअर साइड बँड. अप्पर साइड बँड अँड लोअर साइड बँड. त्यामुळे बऱ्याचदा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये प्युअर बेसिक AM न यूज करता वी आर युझिंग द DSBSC सिग्नल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर नेटवरती सर्च केलं AM जनरेशन मेथड मध्ये तुम्हाला DSBSCच्या जनरेशनच्या मेथड्स बऱ्याच वेबसाईट वरती मिळू शकतात. ओके. But in our syllabus, whatever methods for AM generation we are going to see, and also we are going to see the methods for DSBSC generation. ह्या दोन वेगवेगळ्या मेथड आपण बघणार आहे. जिथं मेथड्स फॉर AM जनरेशन म्हणलंय तिथं काय असणार आहे? That generated AM signal will contain 3 frequency bands, upper side band, lower side band and carrier. आणि जिथं DSBSC जनरेशन म्हणलेलं आहे तिथं that signal will consist at the output only upper side band and lower side band. ओके. त्यामुळे आपल्याला सिलेबस मध्ये AM जनरेशनच्या पण मेथड बघायच्या. सो इफ यू सी हिअर मेथड्स ऑफ AM जनरेशन, पहिला पॉइंट आहे मेथड्स फॉर AM जनरेशन अँड द सेकंड पॉइंट इज मेथड्स फॉर जनरेशन ऑफ DSBSC signal. Both the methods we are going to study. Okay. So first we will, up till now whatever we have seen, is it clear to all? Yes, ma'am. AM derivation, mathematical derivation, power derivation for AM, Yes, yes. and numericals based on that, because hereafter we are going to start with the theoretical part mostly. Okay. So AM generation method आपण बघतोय. So there are two methods for AM generation, multiplier modulator and switching modulator. 4 मेथड आहेत टोटल. आता 2 आहेत त्या प्युअर AM जनरेशनच्या आणि 2 आहेत त्या DSBSCच्या. त्यामुळे लक्ष देऊन बघा कुठल्या मेथड मध्ये स्लाइटली डिफरन्स असणार आहे दोन मेथड मध्ये. व्हॉट इज दॅट डिफरन्स दॅट यू हॅव टू रिमेंबर. So today we are going to see methods for AM generation. So for AM generation, two methods are commonly used, linear and non-linear modulation method. Okay, so there are two types of methods. आता linear असू दे किंवा non-linear असू दे, दोन्हीच्या आउटपुटला आपल्याला AM सिग्नलच मिळणार आहे. But the linear modulation methods are mostly used as compared with the non-linear. त्यामुळे आपण काय घेऊया, एक linear modulation method घेऊ आणि एक नॉन लिनियर मॉड्युलेशन मेथड घेऊ. लिनियर आणि नॉन लिनियर, व्हॉट इज द डिफरन्स इन दॅट टू वर्ड्स? लिनियर, एखादी गोष्ट लिनियर आहे असं आपण कधी म्हणतो, आणि नॉन लिनियर आहे असं कधी म्हणतो आपण? हॅव यू हर्ड दिस टर्म्स? लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स, नॉन लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट टू टर्म्स? कॅन यू टेल? डायोडच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिनियर आहेत का नॉन लिनियर आहेत? Okay, can you tell
What is the difference in linear and non-linear? Yes. Anybody? लिनियर अँड नॉन लिनियर ह्याच्यातला काय डिफरन्स आहे? लिनियर मध्ये एक पॅरामीटर बदलला ना तसाच त्याच्याबरोबर दुसरा पॅरामीटर चेंज होतं आणि नॉन लिनियर मध्ये तसं होत नाही. ओके, दॅट इज करेक्ट. लिनियर आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट लिनियर आहे म्हणजे इनपुट चेंज झालं की तुमचं आउटपुट पण त्या प्रोपोर्शनेट मध्ये चेंज होतं. त्या कॅरेक्टरिस्टिक्सला म्हणतात लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं इनपुट व्होल्टेज V1 आहे आणि आउटपुट व्होल्टेज V2 आहे. समजा मग V1 आणि V2, सपोज V2 इज डबल ऑफ V1, तर त्या केसमध्ये तुम्ही V1 चेंज केला. सपोज V1 2 आहे तर V2 किती असणार आहे? 4. V1 जर 4 केला तर V2 किती होईल? 8. म्हणजे इनपुट बदललं की सेम प्रोपोर्शनेट मध्ये आपलं आउटपुट बदलतं. त्याला म्हणतात लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स. सो इनपुट इज इन प्रोपोर्शनेट, आउटपुट इज in proportionate with input. That is called as the linear characteristics of any device. Okay, so I will just show you the graph for linear characteristics. कारण हे these terms are important to understand. Linear functions are those whose graph is a straight line. Linear function has one independent variable and one dependent variable. तुम्ही जर हे बघितलं लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स, इथं बघा हे इनपुट आहे आणि इथं आउटपुट आहे. इनपुट आणि आउटपुट प्रत्येक ठिकाणी काय आहे? प्रोपोर्शनेट मध्ये. इनपुट बदललं की आउटपुट त्याच प्रोपोर्शनेट मध्ये चेंज होतंय. किंवा थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, ज्या सिग्नलचा ग्राफ आपल्याला स्ट्रेट मिळतो, इकडे इनपुट आणि इकडे आउटपुट, स्ट्रेट लाईन जर इथे मिळाली तर दॅट कॅरेक्टरिस्टिक्स वी कॉल दॅट इट इज द लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो दीज आर द टर्म्स रिलेटेड टू लिनियर अँड नॉन लिनियर. मग आता इथं काय आहे याचं मिनिंग? लिनियर अँड नॉन लिनियर सेम मिनिंग इट इज हॅव्हिंग. इनपुट अँड आउटपुट आर proportionate with each other, that is called as linear modulation, and non-linear modulation means it will not be the case. ओके, त्यामुळे आपण काय करूया, एक लिनियर मॉड्युलेशन मेथड घेऊ आणि एक नॉन लिनियर मॉड्युलेशन मेथड बघूया. ओके, सो टू मेथड्स वी आर गोइंग टू स्टडी फॉर AM जनरेशन. First one is multiplier modulator. Multiplier modulator that comes under the linear modulation methods. See, you draw one graph simultaneously so that you will understand it. Draw one chart as I am telling. Methods for AM generation. Methods for AM generation. त्याच्यामध्ये दोन टाइप कुठले आहेत मेन? लिनियर मॉड्युलेशन अँड नॉन लिनियर मॉड्युलेशन. Below that you write linear modulation and non-linear modulation. Linear and non-linear modulation. And in linear modulation you write the type as, in linear modulation you write the type as multiplier modulator. लिनियर मॉड्युलेटर मध्ये मल्टिप्लायर मॉड्युलेटर लिहा आणि नॉन लिनियर मध्ये स्विचिंग मॉड्युलेटर लिहा. नॉन लिनियर मध्ये स्विचिंग मॉड्युलेटर लिहा. Okay, so here I will show you that classification in some word file. See, what are the two methods for AM generation? What are basic two methods for AM generation? Linear and लिनियर मॉड्युलेटर, नॉन लिनियर Okay, मॉड्युलेटर. so in short I am writing here. Taking some time. AM generation, it is having basically two methods, linear and non-linear. Okay, so I will write here as first method is linear and second one it is the non-linear. Okay, and in linear modulation, linear and non-linear, and in linear modulation we are going to see the example of, in linear modulation we will see the example of multiplier modulator. पहिलं जे आहे आपलं
एक जनरेशन मधलं एक्झाम्पल. मल्टिप्लायर मॉड्युलेटर दॅट इज कमिंग अंडर लिनियर मॉड्युलेशन आणि नॉन लिनियर मध्ये येतं स्विचिंग मॉड्युलेटर. Switching modulator. Are you getting this? So these two methods we have to study. Once again I am repeating. AM जनरेशन मध्ये दोन टाइप आहेत मेनली, लिनियर मेथड आणि नॉन लिनियर मेथड. लिनियर मधली एक मेथड बघणार आहे आपण मल्टिप्लायर मॉड्युलेटर आणि दुसरी मेथड नॉन लिनियर मधली आहे दॅट इज कॉल्ड ॲज द स्विचिंग मॉड्युलेटर. सो दिस टू मेथड्स वी आर गोइंग टू सी फॉर AM जनरेशन. आता कुठल्याही मेथड असू द्या आपण AM जनरेशन मधल्या, for generation of AM signal, which two signals you require at input side? Input required signals, which signals are required at input side for AM signal Carrier. generation? मॉड्युलेशन साठी कुठलाही असू द्या मॉड्युलेशनचा टाइप, इनपुटला कुठले सिग्नल लागतात आपल्याला? कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटिंग signal. The two signals are required at the input for generate this AM signal also. Okay. So just a minute. Hello. Hello. Yes, ma'am. ओके. सो मॉड्युलेटेड सिग्नल, आता मॉड्युलेटेड म्हणलं तरी इथं आपण कुठलं मॉड्युलेशन बघतोय? एएमचं. सो एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल वी आर गेटिंग बाय मल्टिप्लिकेशन ऑफ कॅरियर सिग्नल अँड मॉड्युलेटिंग सिग्नल. तुम्ही कुठलाही घेतला जरी मॉड्युलेटर तर तो काय करतो? कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटिंग सिग्नलचं मल्टिप्लिकेशन करतो आणि आउटपुटला कुठला सिग्नल मिळतो आपल्याला? मॉड्युलेटेड signal. That is the basic method or basic block diagram for any modulated signal. So we will see that. हे basic points लक्षात आले सगळ्यांच्या? काय बघायचं आपल्याला? AM जनरेशन मधल्या दोन मेथड्स, लिनियर त्यात मल्टिप्लायर मॉड्युलेटर आणि नॉन लिनियर मध्ये स्विचिंग मॉड्युलेटर. आणि कुठलाही AM जनरेशनचा टाइप असला तरी बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय? इनपुटला दोन सिग्नल लागतात आपल्याला, मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होऊन आपल्याला मॉड्युलेटेड सिग्नल आउटपुटला मिळतो. ओके. सो वी विल सी द फर्स्ट मेथड. व्हॉट इज द फर्स्ट मेथड? मल्टिप्लायर मॉड्युलेटर. लक्षात येते का हे? इज इट क्लिअर टू ऑल? Yes, ma'am. सो वी विल सी द मल्टिप्लायर मॉड्युलेटर. आता ह्या ज्या मेथड्स आपण बघतोय AM जनरेशन मधल्या, ह्याच्या आउटपुटला आपल्याला प्युअर AM सिग्नल मिळणार आहे. दॅट यू हॅव टू कीप इन माइंड दॅट कॅरियर वी आर नॉट सप्रेसिंग इन दिस मेथड्स फॉर AM जनरेशन. सो इन मल्टिप्लायर मॉड्युलेटर इट इज, पहिला बेसिक सर्किट आहे बघा AM जनरेशन साठी, दॅट इज द मल्टिप्लायर मॉड्युलेटर. सो इफ यू सी, it is simple circuit used for AM generation. Simple circuit used for AM generation. It simply multiplies two inputs given to the multiplier modulator. दोन जे इनपुट दिलेले आहेत मल्टिप्लायर मॉड्युलेटरला, काय दिलेले आहेत मल्टिप्लायर मॉड्युलेटरला? दोन इनपुट. सो दिस इज मल्टिप्लायर मॉड्युलेटर ब्लॉक. You see the block diagram, and for these points whatever are hereafter, तुम्ही प्रत्येकासाठी आधी ब्लॉक डायग्राम लक्षात ठेवा. यू प्रॅक्टिस फर्स्ट ब्लॉक डायग्राम. इफ यू नो द ब्लॉक डायग्राम, फ्रॉम द ब्लॉक डायग्राम यू कॅन ड्रॉ द फ्रॉम द ब्लॉक डायग्राम यू कॅन राईट डाऊन द डिस्क्रिप्शन. बघा आता इथं मल्टिप्लायर मॉड्युलेटर, द नेम इट सेल्फ इंडिकेट whatever is the modulator circuit that is going to do the multiplication of two signals. So here this is multiplier modulator. त्याचं एक इनपुट काय दिलेलं आहे मल्टिप्लायर मॉड्युलेटरला? व्हॉट इज वन इनपुट गिवन टू मल्टिप्लायर मॉड्युलेटर? व्हॉट इज Modulating signal. मॉड्युलेटिंग सिग्नल. लक्षात ठेवा आता सिम्बॉल जे आपण वापरणार आहेत, मॉड्युलेटिंग सिग्नल इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एज एम ऑफ टी. मॉड्युलेटिंग सिग्नल, आता तो विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे त्यामुळे ब्रॅकेट मध्ये काय घेतलेलं आहे? एम ऑफ टी. So modulating signal is represented as m of t, and second input to the multiplier modulator is
carrier signal, and carrier signal is noted by C of t. इथे लिहायचं राहिलेलं आहे. You just note down that carrier signal is noted by C of t. So this is multiplier modulator. It is having one input as modulating signal and another input as carrier signal. काय होतं इथं, काय मॅथमॅटिकल ऑपरेशन होतं मॉड्युलेटिंग आणि कॅरियर सिग्नलचं? मल्टिप्लिकेशन होतं. So multiplier modulator, suppose output of multiplier modulator is y of t. So how you can write down the relation between these three terms? Y of t is output is equal to काय येणार तिथं obviously multiplication of m of t into c of t. That is the multiplier modulator basic working principle. Are you getting this basic block diagram first? काय मिळणार आहे आपल्याला मल्टिप्लायर मॉड्युलेटरच्या आउटपुटला? विच सिग्नल वी आर गोइंग टू गेट ऍट द आउटपुट ऑफ मल्टिप्लायर मॉड्युलेटर? AM signal. एएम सिग्नल, प्युअर एएम सिग्नल. मग आता ह्याला लिनियर का म्हणलेलं आहे? कारण बघा इनपुट चेंज झालं ते सिंपल आहे. तुमचं कॅरियर सिग्नल वाढला किंवा काय कॅरियरचे काही पॅरामीटर चेंज केले की ऑब्विसली आउटपुट सुद्धा काय होईल, त्या प्रपोर्शनेट मध्ये चेंज होईल. त्यामुळे दिस इज कॉल्ड ॲज द मल्टिप्लायर मॉड्युलेटर. मल्टिप्लायर मॉड्युलेटर मध्ये ही सिंपल डायग्राम आहे इथे दाखवलेली. तुम्ही जर ब्लॉक डायग्रामच्या टाइप मध्ये काढलं तर काय होईल, फक्त मॉड्युलेटिंग सिग्नलला सुद्धा तुम्ही एक ब्लॉक काढू शकता. मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर, you write it as m of t. Otherwise this is the simple diagram which you can use to represent the multiplier modulator. So multiplier modulator काढायचा आधी. how the multiplier modulator is symbol काय कसं आहे त्याचं? सर्कल आणि त्याच्यामध्ये क्रॉस दाखवायचं. that is the symbol for any modulator. I will show you some more images so that you will clearly understand that point. Okay. मल्टिप्लायर मॉड्युलेटरचे अजून काही डायग्राम्स दाखवते मी तुम्हाला. सर्कल आणि त्याच्यामध्ये क्रॉस सिम्बॉल. दॅट डायग्राम्स दॅट सिम्बॉल रिप्रेझेंट्स द मल्टिप्लायर मॉड्युलेटर और इट सिम्पली रिप्रेझेंट्स द मॉड्युलेटर. इथेही बघा तुम्ही मल्टिप्लायर मॉड्युलेटर सिंपल डायग्राम आहे. आय विल शो यू. Amplitude linear modulation. That image I want to show. AM चे सगळे डिटेल्स आहेत याच्यामध्ये. स्लाइड्स दिसतात आहे तुम्हाला एएमच्या? इथं बघा ऑडिओ ऑसिलेटर म्हणजे हा तुमचा मॉड्युलेटिंग सिग्नल असतो. जिथं जिथं कुठल्याही ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला ऑडिओ ऑसिलेटर दिसतं, ऑडिओ सिग्नल म्हटलं की तो मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केलेला असतो. ऑडिओ ब्लॉक डायग्राम जर तुम्हाला ब्लॉक्स मध्ये काढायचे असेल तर इन दिस वे ऑल्सो यू कॅन ड्रॉ इट. ऑडिओ ऑसिलेटर और यू कॅन राईट हिअर एज मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर. ह्याच्या आउटपुटला तुम्हाला एम ऑफ टी मिळेल. कॅरियर सिग्नल जनरेटर, दॅट इज carrier generator. What signal you will get at the output of this carrier generator? इथं काय लिहिणार याच्या बाहेर? C of t. These both are given to the modulator and modulator's output काय असेल? Y of t. And again you can write this formula as y of t is equal to C of t into m of t. Okay, so that things also you can तसे ब्लॉक डायग्राम काढून सुद्धा तुम्ही multiplier modulator represent करू शकता. But this is the simple one whatever I have given. Or are you able to see this diagram? Just wait. Yes, I ma'am. will show you the basic one. कारण ती लार्ज ओपन केली की येत नाहीये.
इथे ही डायग्राम दाखवलेली आहे बघा ह्या पर्टिक्युलर साइट मध्ये. इथं बघा ही डायग्राम दिसते का सगळ्यांना? दिस वन. येस मॅम. इथं m of t आहे, इथं c of t आहे, and at output you will get y of t is equal to m of t into c of t. So this is the basic multiplier modulator circuit. So same points are given in the description. Carrier and modulating signal are given as input to the multiplier modulator. Its multiplication takes place and at output we get the AM signal. So this equation you have to write properly. Y of t is equal to m of t into c of t. And here whatever modulator we are using, that is used very simple structure, and it just performs the multiplication between two input signal. समजा मल्टीप्लायर मॉड्युलेटरला आपण दोन सिग्नल दिले इनपुटला ए आणि बी. सो इट इज जस्ट मल्टिप्लाइंग ए विथ बी. दॅट इज द सिंपल फंक्शन ऑफ मल्टिप्लायर मॉड्युलेटर. मग इथं आपण कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नल इनपुटला दिल्यामुळे आउटपुटला मॉड्युलेटेड सिग्नल कसा मिळणार आहे आपल्याला? इट विल गिव्ह यू द मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट टू इनपुट signals, and in this there is no any provision for cancelling the carrier signal, and that's why the output consists of three frequency components: FUSB, FLSB and carrier frequency. So this is the simple function of multiplier modulator. Is it clear? This is the basic modulator circuit used for generation of AM signal. Is it clear to all? सिंपल आहे तो, त्यात काय म्हणजे फारसा अवघड असा कन्सेप्ट नाही कुठला. मॉड्युलेटर म्हणलं की तुम्ही लक्षात ठेवा की मॉड्युलेटरचा हा सिंबल असते सर्कल आणि त्याच्या सेंटरला क्रॉस. सो व्हॉट एव्हर टू सिग्नल्स वी आर गिव्हिंग ॲट इनपुट ऑफ मॉड्युलेटर, त्याचं मल्टिप्लिकेशन तो करतो आणि दॅट आउटपुट यू आर गेटिंग. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट गणेश. Yes ma'am. Okay, now what is the second generation circuit for AM? Switching modulator. Okay, so here it is somewhat complicated सर्किट आहे. हे थोडंसं वेगळं आहे, म्हणजे ह्याच्या एवढं सिंपल नाही. मल्टिप्लायर मॉड्युलेटर मध्ये एकच मॅथमॅटिकल ऑपरेशन होतं. मॉड्युलेटरला मॉड्युलेटिंग सिग्नल दिला एका इनपुटला आणि सेकंड इनपुटला काय दिला आपण? कॅरियर. ऑटोमॅटिकली ॲट आउटपुट वी आर एबल टू गेट इट्स मल्टिप्लिकेशन. ओके, बट in switching modulator circuit that comes under non-linear method. It is coming under the non-linear method for AM generation. So we will see how the switching modulator is working. Okay, so you first see this diagram. इथं बघा काय दिसतंय तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये. I will just make it somewhat large. You see the circuit diagram for this switching modulator. Just a minute. Are you able to see this diagram? Switching modulator. Yes ma'am. इथं बघा, आता मल्टिप्लायर मॉड्युलेटर मध्ये आपण हा एक दिला इनपुट म्हणून, हा एक दिला. इथं काय केलेलं आहे? C of t आणि M of t. Now you remember what is C of t? C of t means which signal it is? Carrier. And M of t means it is मॉड्युलेटिंग सिग्नल. आता हे जे सिम्बॉल आहे इथं, हे साइन वेव्ह जनरेशन किंवा साइन वेव्ह जनरेटरचं आहे. हा, हे सिम्बॉल जेव्हा असं एक सर्कल असतं आणि त्याच्यामध्ये हे असं सिम्बॉल असतं, हे कशा सिम्बॉल आहे? कुठला सिग्नल दिसतोय तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये? एनालॉग और डिजिटल? एनालॉग. दॅट इज साइन वेव्ह. हा, सो व्हेनेवर दिस सिम्बॉल इज देअर, इट आयदर इट रिप्रेझेंट्स इट इज ऑसिलेटर और सिम्पली वी विल से इट इज द साइन वेव्ह जनरेटर. मग इथं साइन वेव्ह जनरेटर वापरलाय आणि त्यातून कुठला सिग्नल जनरेट केला आपण? कॅरियर, or you can call it as carrier signal generator. So we have used carrier signal in series with modulating signal. So two separate signal generators are used. One signal generator is used for modulating signal and another is used for the carrier signal. Okay, so these carrier and modulating signal generators are connected in series. त्याच्या पुढे काय जोडलेलं इथं? Which is this device? Diode.
diode. So C of T that is followed by M of T. M of T is followed by diode. C of T च्या पुढे M of T जोडलाय, M of T च्या पुढे diode जोडलाय. So this is the circuit, and at the output of this in parallel we are connecting one band pass filter. So here if you see, that is written as BPF. That BPF represents the band pass filter. Now I think previously I have told you what is the concept of low pass filter, high pass filter and band pass filter. काय filter out होतं filter मधून ह्या? Low pass filter. What is its function? Low pass filter means what? What is its function? Frequency करतो ना तो. Filter म्हणजे काय? Filter something. So which component we are filtering in low pass filter? Frequency. What is basic working principle of low pass filter? It allows लो पास फिल्टर म्हणजे तो लो फ्रिक्वेन्सी पास करतो का लो फ्रिक्वेन्सी अडवतो? फिल्टरचं फंक्शन झालंय ना तुम्हाला? ओके, आय विल टेल यू. लो पास 3 टाइपचे फिल्टर आहेत. लो पास फिल्टर, हाय पास फिल्टर आणि बँड पास फिल्टर. लो पास फिल्टर म्हणजे काय? तो लो फ्रिक्वेन्सी कंपोनंट फक्त पास करतो आणि हाय फ्रिक्वेन्सीला अडवून ठेवतो. दॅट इज कॉल्ड एज low pass filter. High pass filter means what? It allows to pass only high frequency signals and it filters the low frequency signal. आणि band pass filter म्हणजे काय? एक स्पेसिफिक बँड मधल्या फ्रिक्वेन्सीज तो फक्त पास करतो. ओके, सो फॉर एक्झाम्पल इफ बँड पास फिल्टर इज हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी बँड आहे. बँड म्हणजे काय? 2 फ्रिक्वेन्सी. एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीलाच तो फक्त पास करतो. दॅट इज द फंक्शन ऑफ बँड पास फिल्टर. Are you aware about this or not? Because in many of the circuit diagrams we have to refer the low pass filter and band pass filter mostly for this modulation method. Are you familiar with the function of filter? Yes, Basic ma'am. function विचारते मी, डायग्राम नाही त्याचे. How it works that I am not asking. Yes, At ma'am. least you are knowing, no? Low pass filter कधी यूज करतो आपण? What is Yes, the sir. function of low pass filter? What is the function of low pass filter? Yes, tell, let it be wrong. To pass low frequency components. To pass the low frequency components and Yes, to ma'am. resist the high frequency. ते झालं लो पास फिल्टरचं. हाय पास फिल्टर म्हणजे काय? तो फक्त हाय फ्रिक्वेन्सी कंपोनंट पास करतो आणि लो फ्रिक्वेन्सी कंपोनंटला तो रेजिस्ट करतो. ओके, अँड बँड पास फिल्टर म्हणजे एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी बँड मधले सिग्नल जर तुम्हाला पास करायचे असतील तर त्या केसमध्ये आपण लो पास फिल्टर यूज करतो. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ दिस 3 filters and here that band pass filter is used. मग इथलं बँड पास फिल्टरच्या आधीचं जे व्होल्टेज आहे that is noted as V1 of T or it is also called written as Vi of T, and at output whatever is the voltage that is given by V2 of T. Okay, so this is the diagram. Now we will see how it functions and how we get AM output at this output of this circuit diagram. Final output voltage कुठला आहे ह्या डायग्राम मध्ये सांगा मला. What is the final voltage or final signal? V2 of T. So V2 of T that we should get same as that of the AM signal. And how we get that we are going to see in its description. Okay, so I will just somewhat minimize it and then we will see it now. Okay, is it visible? This side you see. This side. Yes, ma'am. Switching modulator. Okay, so in this method we are using diode as a main component for AM generation. We are using diode as a main component for AM generation. So what is the working principle of diode? रेक्टिफायर मध्ये आपण डायोड यूज करतो. Rectifier means what? What is the function of rectifier circuit? It is converting what?
हाफ वेव्ह रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर स्टडी केला असेल ना तुम्ही? येस मॅम. येस मॅम. हा, रेक्टिफायरचं मेन फंक्शन काय आहे किंवा डायोडचं काय मेन फंक्शन आहे? डायोड अलाउज द करंट ओनली इन वन डायरेक्शन. दॅट ऑल ऑफ यू आर ऍग्री. डायोड जेव्हा फॉरवर्ड बायस असतो तेव्हा तो करंट फक्त अलाउ करतो फ्लो व्हायला. अँड व्हेन द डायोड इज रिव्हर्स बायस डज इट अलाउ द करंट टू फ्लो थ्रू इट? ओके, तेवढं तरी सांगा मला. डायोडला युनिडायरेक्शनल डिव्हाइस म्हणतात, ऍटलीस्ट दॅट यू नो. येस मॅम. सो इट मेनली डायोडचं जे ऍप्लिकेशन आहे ते डायोड तुम्ही रेक्टिफायर मध्ये यूज करता. येस. रेक्टिफायर कन्वर्ट्स एसी इंटू डीसी. डीसी. किंवा एवढं तर सिंपल तुम्हाला माहिती आहे की डायोड जेव्हा फॉरवर्ड बायस असतो तेव्हा इट इज ऍक्टिंग एज अ शॉर्ट सर्किट. त्याच्यामधून आपला सगळा सिग्नल पास होतो. अँड हा वेन मॅम. इट इज रिव्हर्स बायस इट इज ऍक्टिंग एज अ ओपन सर्किट. हा मॅम. It doesn't allow any signal to pass through the diode. त्याच्या ह्याच कॅरेक्टरिस्टिक्सचा ह्या सर्किट मध्ये यूज केला जातो. आय विल नॉट गो इन डिटेल इन डायोड. जस्ट आय want to make it clear that diode can work in forward bias. When it is forward bias, तो त्याच्या इनपुटचा सगळा सिग्नल आउटपुटला पास करतो. आणि जेव्हा तो रिव्हर्स बायस असतो तेव्हा ते तिथे सर्किट ओपन होतं आणि वी आर नॉट एबल टू पास एनिथिंग फ्रॉम इनपुट टू आउटपुट. सो डायोड इज त्यामुळे डायोडला काय म्हणतात? स्विचिंग करतो तो. स्विच मीन्स व्हॉट? इट इज लाईक ऑन अँड ऑफ. त्यामुळं बऱ्याचदा डायोडला आपण ऍज अ स्विचिंग डिव्हाइस म्हणून सुद्धा यूज करतो. सर्किटमध्ये जर ऑन ऑफ प्रोसेस करायची असेल तुम्हाला तर फॉर दॅट ऑन ऑफ प्रोसेस ऑल्सो द डायोड इज used. That's why diode is also called as a switching device. So in this method we are using diode as a main component for AM generation. At the input of diode, carrier and modulating signal are applied as a input. डायोडच्या इनपुटला काय दिलेलं आहे आपण बघा, कॅरियर अँड दॅट इज फॉलोड बाय द मॉड्युलेटिंग सिग्नल. इथपर्यंत आपण आता बघितलं. सो द आउटपुट आफ्टर डायोड हे जे आहे इथलं आउटपुट ह्या सर्किटचं फर्स्ट आउटपुट म्हणू शकतो आपण त्याला. वी कॅन कॉल इट ॲज VI ऑफ टी. VI ऑफ टी म्हणजे कुठं मिळालेलं आहे? इथं मिळालेलं व्होल्टेज आहे. दॅट इज कॉल्ड ॲज VI ऑफ टी बिफोर द बँड पास फिल्टर. बँड पास फिल्टर लावायच्या आधी जे व्होल्टेज मिळतं आपल्याला दॅट इज कॉल्ड ॲज VI ऑफ टी. So how you will calculate VI of t is equal to C of t plus M of t. This VI of t is equal to C of t plus M of t. हे समजतंय? हे VI of t म्हणजे काय असणार आहे? सिम्पली इट विल बी द ऍडिशन ऑफ दिस टू सिग्नल्स C of t and M of t. आता याच्यामध्ये काय केलंय पुढच्या स्टेप मध्ये? This M of t it is kept as it is and this C of t is represented by EC into cos omega ct. आपण बघितलेलं बेसिक इक्वेशन. मी तुम्हाला सांगितलेलं की एखादा साइन वेव्ह सिग्नल कसा रिप्रेझेंट केला जातो? त्याचं व्होल्टेज आणि त्याची फ्रिक्वेन्सी. सो आपण बघितलंय की स्मॉल vm इज इक्वल टू कॅपिटल VM इंटू साइन ओमेगा ct. So it is represented as sin omega ct as well as it is also represented as cos of that particular signal. So पहिलं हे लक्षात येतं का फॉर्म्युला मला सांगा. VI of t म्हणजे काय आहे? डायोडच्या पुढचं आउटपुट बिफोर युजिंग द बँड पास फिल्टर. सो बँड पास फिल्टर यूज करायच्या आधी डायोडच्या इनपुटला कुठले दोन सिग्नल दिलेले आहेत आपण? Which two signals are given at input of this diode? I am going slowly. You just try to understand it and give the answer. डायोडच्या आउटपुटला बँड पास फिल्टर यूज करायच्या आधी जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय नोटेशन वापरले? VI ऑफ टी. सो VI ऑफ टी इज इक्वल टू, हा VI ऑफ टी म्हणजे काय असणार आहे? ह्या डायोडच्या अलीकडे कुठले दोन सिग्नल यूज केलेत आपण? M ऑफ टी आणि C ऑफ टी. सो सिम्पली
Vi of t is equal to nothing but C of t plus M of t. This you are getting first equation. This equation you are getting. Yes, Shivani. हा मॅम. Vi of t आधी करायचं आपण कॅल्क्युलेट, मग V2 of t फायनल व्होल्टेज कडे जाऊ. आधी बघा Vi of t is equal to C of t plus M of t. ह्या दोन्हीचं ऍडिशन घेतलं की तुम्हाला Vi of t मिळतो. आणि ह्या दोन सिग्नल मध्ये काय केलंय परत M of t ऍज इट इज ठेवलाय. कारण M of t का ऍज इट इज ठेवलाय दॅट हिअर. कारण आपण जर कॅरियरची फ्रिक्वेन्सी आणि मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी कम्पेअर केली तर कॅरियरची फ्रिक्वेन्सी काय असते, जास्त का कमी? जास्त. जास्त. कॅरियरची फ्रिक्वेन्सी ही कंपॅरेटिव्हली खूप हाय असते. त्यामुळे कॅरियरच्या कंपॅरिझनने मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी काय असते, इट इज निग्लिजिबल. त्यामुळं Yes. पहिलं इक्वेशन आपण घेतलं Vi of t इज इक्वल टू C of t प्लस M of t. ह्याच्यामध्ये M of t ची व्हॅल्यू काय फारशी जास्त नसते, त्याने काय फार फरक पडत नाही. त्यामुळे M of t काय ठेवला आपण ऍज इट इज ठेवला प्लस C of t. C of t means instantaneous value of this carrier signal. How we represent any sine wave? आपण बघितलंय मॉड्युलेटिंग सिग्नल कसं रिप्रेझेंट केला होता पहिल्या डेरिवेशन मध्ये. स्मॉल Vm is equal to, how we have represented that? Small Vm is equal to कॅपिटल VM साइन हा ओमेगा MT. येस, त्याचं पीक व्होल्टेज आणि साइन ओमेगा MT असं घेतलं होतं. त्यावेळेसही मी तुम्हाला सांगितलं होतं की यू कॅन रिप्रेझेंट द साइन वेव्ह बाय युझिंग साइन ऑफ ओमेगा और यू कॅन रिप्रेझेंट द साइन वेव्ह बाय युझिंग द कॉस ऑफ ओमेगा. बोथ द इक्वेशन्स आर करेक्ट. काही बुक्स मध्ये साइन ओमेगा MT दिलेला आहे त्या AM च्या डेरिवेशन साठी सुद्धा. काही बुक मध्ये तो कॉस ओमेगा MT दिलेला आहे. सो देर वी हॅव युज्ड इट साइन सिम्बॉल. बट हिअर कॅरियर सिग्नल स्मॉल C of t म्हणजे काय आहे, instantaneous value of carrier signal. How you can write the instantaneous value of carrier signal in this equation? C of t is equal to capital, so I will write here otherwise. Just wait. I will write below this. बघा आपण आता पहिलं काय लिहिलेलं इक्वेशन याच्यामध्ये. आय विल जस्ट रफ इट. पहिला काय आपला Vi of t. Vi of t म्हणजे काय लिहिलं इक्वेशन? व्हॉट इज द इक्वेशन ऑफ Vi of t? C of t plus M of t. हा, or I will write here as first M of t. M of t plus C of t. लार्ज करते थोडं दिसेल तुम्हाला. Vi of t is equal to M of t plus C of t. In this equation, if you see the value of C of t, C of t ची जी फ्रिक्वेन्सी आहे, this frequency is very high as compared with M of t. हे समजते सगळ्यांना? हे जर दोन सिग्नल बघितले तर याच्यामध्ये मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते आणि ह्या कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. That's why here it is written as the C of t is very 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 large as compared with M of t. That's why in this equation you can keep M of t as it is. मग काय लिहू शकतो आपण इथं V of t is equal to M of t मध्ये काही चेंज केलं नाही आपण. M of t कसा लिहिला, ऍज इट इज लिहिला, प्लस स्मॉल C of t म्हणजे काय आहे, हा स्मॉल C of t म्हणजे काय, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे ना कुठल्या सिग्नलची, कॅरियर. इट इज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ कॅरियर सिग्नल. हा आहे इन्स्टंटेनियस कॅरियर. मग ह्याला आपण एक सिंपल फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, आपल्या पहिल्या इक्वेशन नुसार कॅरियर स्मॉल Vc इज इक्वल टू कसं लिहिलं होतं आपण तेव्हा, कॅपिटल Vc इंटू साइन ऑफ Sin ओमेगा omega सी टी.
हे आपण इक्वेशन आहे बघितलेलं. सो दिस इज द जनरलाइज्ड इक्वेशन दॅट वी हॅव सी. फक्त आता इथंच ह्याला कसं इक्विवेट केलेलं आहे, व्हीसी च्या ऐवजी कुठली टर्म वापरली ह्याच्यासाठी बुक मध्ये, ईसी. सो इथे ईसी अँड व्हीसी बोथ आर हॅव्हिंग द सेम कन्सेप्ट, फक्त व्ही इज रिप्लेस्ड बाय ई. हे बऱ्याच बुक मध्ये असं आहे. आयदर यू कॅन राईट इट ॲज व्हीसी और यू कॅन राईट इट ॲज ईसी. सो व्हीसी इज जस्ट रिप्लेस्ड बाय ईसी. ईसी म्हणजे काय आहे, इट इज सेम ॲज व्हीसी, म्हणजे मॅक्झिमम पीक व्होल्टेज ऑफ द कॅरियर, दॅट इज कॉल्ड ॲज ईसी. आणि साइन ओमेगा सीटी च्या ऐवजी इथं काय वापरलेलं आहे, कॉस ओमेगा सी टी. आर यू गेटिंग दिस? येस मॅम. सेमच टर्म आहे, फक्त सिम्बॉल वेगळे वापरले. कुठले सिम्बॉल आहेत ते फक्त लक्षात ठेवा. व्हीसी ला रिप्लेस केलं आपण एसी ने, आणि साइन ओमेगा सीटीच्या ऐवजी कॉस ओमेगा सीटी वापरलेला आहे. दो यू राईट इट साइन ओमेगा सी और दो यू राईट इट ॲज कॉस ओमेगा सी, बोथ आर हॅव्हिंग द करेक्ट थिंग्स. ओके, मग काय केलं आपण इथं, एम ऑफ टी ॲज इट इज ठेवला. सी ऑफ टी च्या ऐवजी कुठली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथं, ईसी इंटू कॉस ऑफ ओमेगा सी टी. आर यू गेटिंग दिस फर्स्ट पॉइंट हियर? येस vi मॅम. of t. So vi of t, c of t plus m of t, m of t as it is ठेवला, कारण c of t ची व्हॅल्यू काय आहे, m of t च्या कंपॅरिझनने खूप जास्त आहे, त्यामुळे m of t आपण तसंच ठेवला. आणि c of t we have represented it as ec into cos of omega c t. Again, in this equation, value of c of t is very high as compared with m of t. त्यामुळं इथं बघा, आता डायोडला इनपुटला काय मिळतंय, ह्या दोन्हीचं ऍडिशन आहे इथं, एम ऑफ टी आणि सी ऑफ टी. आता दोन टर्म आहेत, तुम्ही कन्सिडर करा. आता इथं कसं होतंय बघा, सपोज मी दोन टर्म ऍड करते. ए ची व्हॅल्यू आहे 10,000. सपोज ए ची व्हॅल्यू आहे 10,000 आणि बी ची व्हॅल्यू आहे 1. एक टर्म खूप मोठी आहे आणि एक खूप जास्त आहे. मग जर मी असं लिहिलं, सपोज सी इज इक्वल टू ए प्लस बी, तर काय येईल इथं, सी इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 10,000 प्लस 1, म्हणजे किती येईल इथं आन्सर 10,001. लक्षात घ्या मी काय सांगते. जर एखाद्या खूप मोठ्या टर्म मध्ये आपण एखादी छोटी टर्म ऍड केली, एखादी स्मॉल टर्म ऍड केली, तर आपण त्या टर्मला निग्लेक्ट करून कॅन वी राईट हियर. सो फॉर एक्झाम्पल, what I want to say, if A is very greater as compared with B and C is equal to A plus B, then can I write A is equal, then can I write C is equal to A approximately? येस. लक्षात येते का काय सांगते. आपण जर दोन टर्मचे ऍडिशन करत असो आणि एक टर्म खूप मोठी आहे, सपोज आपण म्हणतो खूप वेळा की समुद्रात एखादा पाण्याचा थेंब पडला तर त्यांनी असा काय फरक पडणार आहे, लाईक दॅट यू कॅन कन्सिडर. सपोज ए अँड बी वी आर ऍडिंग, ए इज व्हेरी हाय आणि एखाद्या खूप मोठ्या व्हॅल्यू मध्ये आपण एखादी छोटी व्हॅल्यू ऍड करत असो, तर त्यांनी असं फारसा फरक पडतो का त्या मोठ्या व्हॅल्यू मध्ये, नाही. त्यामुळं इफ, सो दिस सेंटेन्स यू रिमेंबर ऑलवेज, कारण हा कन्सेप्ट आपल्याला खूप ठिकाणी यूज करावा लागतो. इफ ए इज व्हेरी व्हेरी हाय ऍज कम्पेअर्ड विथ बी, ग्रेटर दॅनला एकच सिम्बॉल असतं. हे जर जास्त वेळा आलं तर ह्याचा अर्थ काय होतो, ए ची व्हॅल्यू ही बी च्या पटीने खूप जास्त आहे. जर ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा खूप जास्त असेल आणि सी इज इक्वल टू ए प्लस बी असेल, तर ऑटोमॅटिकली सी इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, सी इज इक्वल टू ए. आर यू गेटिंग दिस? येस और नो? येस मॅम. त्यामुळं इथं बघा, आता डायोडच्या इनपुटला काय आहे, सी ऑफ टी प्लस एम ऑफ टी, पण ह्याच्यामध्ये सी ऑफ टी ची व्हॅल्यू खूप जास्त आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो का की डायोडच्या इनपुटला फक्त सी ऑफ टी आहे. वी कॅन से दॅट हु इज कंट्रोलिंग अल्टिमेटली दिस डायोड्स ऑन ऑफ फंक्शन, सी ऑफ टी प्लस एम ऑफ टी. सी ऑफ टी.
but m of t is very less as compared with c of t. That's why we can say whatever is this carrier, this is ultimately controlling the on and off function of this diode. Correct? So I can write it like this. A diode आहे, suppose I am not drawing the symbol. Diode is there, it is having some input. Diode ला काहीतरी इनपुट दिलेला आहे. And what is that input for this diode particularly? काय मिळतं इथं डायोडच्या इनपुटला आपल्याला? Which signal C we are of giving? T. C of t. So here space is not available. Okay, I will just write. So here at the input of this diode, we are having the signal as C of t. So this C of t is controlling this diode. Actually हे C of t plus M of t आहे, पण C of t ची व्हॅल्यू ही M of t पेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो डायरेक्टली C of t is controlling the diode. आता आपल्या C of t म्हणजे कुठला सिग्नल आहे? कुठल्या फॉर्म मधला सिग्नल आहे C of t म्हणजे? Carrier. Analog. कॅरियर. कॅरियर आहे म्हणजे तो सिम्पली अॅनालॉग फॉर्म मध्ये आहे. मग अॅनालॉग सिग्नल मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू पण आहे आणि निगेटिव्ह व्हॅल्यू पण आहे. आर यू गेटिंग दिस? सो जर ह्या सी ऑफ टी चं पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर हा डायोड फॉरवर्ड बायस होईल का रिव्हर्स बायस होईल सांगा मला. डायोड कसा कनेक्ट केलाय? सी ऑफ टी ला डायोडचा कुठला पॉईंट दिलाय, एनोड का कॅथोड? आता डायोडचा एनोड कॅथोड सगळ्यांना कळत असणार आहे, दॅट आय अज्युम. C of t is connected with anode or cathode of diode? Anode. Anode. बरोबर आहे. मग एनोडला पॉझिटिव्ह पॉइंट असेल आणि कॅथोडला निगेटिव्ह असेल तर तो काय होतो? फॉरवर्ड बायस होतो. दॅट ऑल ऑफ यू नो. Forward. म्हणजे ह्या कॅरियर सिग्नलचा पॉइंट आपण एनोडला दिलाय, त्यामुळं जेव्हा कॅरियर पॉझिटिव्ह असेल तेव्हा एनोडला कुठला सप्लाय मिळेल? पॉझिटिव्ह. अँड दिस डायोड विल बिकम ऑन. डायोड फॉरवर्ड बायस असल्यावर ऑन होतो ना. फॉरवर्ड बायस म्हणजे काय? एनोडला पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह. इन दॅट कंडिशन वी आर कॉलिंग दॅट डायोड इज अ फॉरवर्ड बायस. मग जेव्हा कॅरियरचं पॉझिटिव्ह हाफ सायकल असणार आहे तेव्हा तो डायोड काय होईल? फॉरवर्ड बायस और रिव्हर्स बायस्ड? Forward. Forward. So that's what it is written here. So diode is made on and off based on value of the carrier. जेव्हा कॅरियर पॉझिटिव्ह असेल तेव्हा डायोड काय होईल? ऑन होईल. आणि जेव्हा कॅरियर निगेटिव्ह असेल तेव्हा डायोड काय होईल? ऑफ होईल. So when this carrier is positive, this diode is on, and त्यावेळेस काय मिळतं आपल्याला? V2 of t is equal to Vi of t. So in that case, these two terms are going to be equal. And when the carrier is negative, diode will be off. Obviously in that case, V2 of t पण काय मिळणार आहे आपल्याला? Obviously we will get it as 0. हा पॉइंट नाही समजला तर आपण पुढच्या ह्याला बघू. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की कॅरियर आपल्या डायोडला कंट्रोल करतोय. कॅरियर पॉझिटिव्ह असला की डायोड ऑन होणार. जेव्हा डायोड ऑन होईल तेव्हा काय मिळतं कंडिशन आपल्याला? V2 of t is equal to Vi of t. That is nothing but it will be same as that of carrier. आणि जेव्हा कॅरियरची निगेटिव्ह हाफ सायकल असेल तेव्हा डायोड काय होईल? ऑफ होईल. अँड व्हॉट आउटपुट व्होल्टेज वी विल गेट? V2 of t is equal to 0. किंवा हे जरी इन डिटेल नाही समजलं तरी एवढं लक्षात घ्या की ह्या सगळ्या प्रोसेसमुळे जो काय आपल्याला आउटपुटला सिग्नल मिळतो दॅट इज ॲज सेम इन द फॉर्म ऑफ AM सिग्नल. आता जरी हे सर्किट डिटेल्स नाही समजले तुम्हाला तरी एवढं तरी लक्षात ठेवा की कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नल दिलेले आहेत आपण डायोडच्या इनपुटला. मग ह्या दोन पैकी मोठा कुठला आहे? कॅरियर. त्यामुळे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण? हा कॅरियर जो आहे तो डायोडला कंट्रोल करतो. जेव्हा कॅरियर पॉझिटिव्ह असेल तेव्हा डायोड फॉरवर्ड बायस होतो. हे व्होल्टेज ॲज इट इज आपल्याला आउटपुटला मिळतं. सेम इट इज रिटन हिअर.
D1 is on and we get the condition as V2 of t is equal to Vi of t. आणि जेव्हा कॅरियर निगेटिव्ह असतो तेव्हा काय होईल, डायोड ऑफ होईल आणि आउटपुट व्होल्टेज ऑटोमॅटिकली, हे इकडे काही पासच होणार नाही. ओपन म्हणजे तो शॉर्ट सर्किट. सी व्हेन डायोड इज फॉरवर्ड बायस इट ऍक्ट एज अ शॉर्ट सर्किट अँड व्हेन इट इज रिव्हर्स बायस इट ऍक्ट एज अ ओपन सर्किट. म्हणजे थोडक्यात ह्या इनपुटचा आणि ह्याचा इकडे काही संबंधच राहत नाही. त्यामुळे जेव्हा डायोड रिव्हर्स बायस असतो तेव्हा आउटपुट व्होल्टेज काय मिळतं, 0 मिळतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमुळे इथं रिझल्टला मिळणारा जो सिग्नल आहे it is having same value as that of the AM signal and in this way we are getting the AM signal at the output. पण इथं ह्याच्या एवढी सिंपल प्रोसेस नाही किंवा इनपुट आणि आउटपुट लगेच चेंज होत नाही. इनपुटच्या प्रोपोर्शनेट मध्ये आउटपुट लगेच चेंज होत नाही. दॅट्स वाय इट इज विच टाइप ऑफ मेथड फॉर AM जनरेशन, लिनियर और नॉन लिनियर? स्विचिंग मॉड्युलेटर नॉन लिनियर. त्यामुळे जर तुम्हाला शक्यतो असंच क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन द मेथड फॉर AM जनरेशन. पण जर एक्सप्लेन लिनियर मेथड फॉर AM जनरेशन म्हणलं तर मल्टीप्लायर मॉड्युलेटर एक्सप्लेन करायचा आणि नॉन लिनियर म्हणलं तर कुठला एक्सप्लेन करायचा, स्विचिंग मॉड्युलेटर. आर यू क्लिअर विथ दिस 2 पॉइंट्स? हे थोडस नाही Yes, लक्षात ma'am. येणार, दॅट आय कॅन अंडरस्टँड, बट ऍटलीस्ट यू रिमेंबर की ह्या सगळ्या प्रोसेसमुळे इथपर्यंत तुम्हाला समजू शकते, दॅट इज इझी. पण इथे ऑटोमॅटिकली काय होतं, हा फॉरवर्ड बायस झाला की Vy ऑफ टी इज इक्वल टू V2 ऑफ टी होतो आणि हा रिव्हर्स बायस होतो. रिव्हर्स बायस होतो म्हणजे काय होतं, तिथं कनेक्शन ओपन होतं. थोडक्यात ह्या सर्किटचा याच्याशी काही संबंध राहत नाही. त्यामुळं जेव्हा डायोड रिव्हर्स बायस असतो तेव्हा V2 ऑफ टी ची व्हॅल्यू किती येणार आहे? What will be the value of V2 of t? 0. 0. So whatever is this principle, by using this principle ह्या सर्किटच्या आउटपुटला तुम्हाला मिळणारा सिग्नल हा AM सारखा मिळतो. So this is the working principle of this multiplier modulator and switching modulator. So these are the two methods for basic AM generation. In next lecture we will see the methods for generation of DSBSC signal. Okay? Is it clear? Yes, ma'am. So you just put your numbers in the chat box and you can leave the meeting.